सिंह राशीच्या व्यक्तींसाठी जुलै महिना आत्मविश्वास, नेतृत्व गुण, आर्थिक प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. सूर्य हा तुमचा स्वामीग्रह असल्यामुळे या महिन्यात तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली दिसणार आहे. पण अहंकार आणि घाईघाईने घेतलेले निर्णय तुम्हाला गोत्यात आणू शकतात. गुरुग्रहांचा प्रभाव या महिन्यामध्ये भाग्य, शिक्षण आणि दूरच्या प्रवासांसाठी शुभ संकेत देताना दिसत आहे. शनीचा प्रभाव या महिन्यामध्ये आर्थिक नियोजन आणि नवीन जबाबदारी या महिन्यात वाढू शकते. सूर्याचा प्रभाव महिन्याच्या उत्तरार्धात तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे आकर्षण वाढवताना दिसत आहे. बुधामुळे संवाद कौशल्य आणि व्यावसायिक निर्णयांमध्ये फायदा तुम्हाला होण्याची दाट शक्यता आहे. मंगळामुळे ऊर्जा वाढेल, परंतु राग आणि उतावळेपणा ह्याच्यावर कंट्रोल करणं फार गरजेचं असणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक ह्या महिन्यामध्ये मिळू शकतं. नवीन जबाबदारी तुम्हाला ह्या महिन्यात मिळू शकते. सरकारी प्रशासन, व्यवस्थापन आणि राजकारणाशी संबंधित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना विशेष लाभ ह्या महिन्यामध्ये मिळू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महिन्याच्या उत्तरार्धात अनुकूल परिणाम मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी हा महिना विस्ताराचा राहू शकतो. नवीन क्लायंट, मोठे व्यवहार मिळण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये 100% दिसत आहे. मार्केटिंग, मीडिया, शिक्षण, मनोरंजन आणि लक्झरी वस्तूंच्या व्यवसायांमध्ये ह्या महिन्यामध्ये चांगला लाभ मिळताना दिसत आहे. भागीदारीत सुद्धा तुम्हाला व्यवहार हे स्पष्ट ठेवावे लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा महिना समाधानकारक राहील. उत्पन्न वाढण्याचे संकेत ह्या महिन्यामध्ये जास्त दिसत आहेत. जुनी गुंतवणूक ह्या महिन्यामध्ये तुम्हाला लाभ मिळवून देऊ शकते. प्रतिष्ठा टिकवण्यासाठी होणारा अनावश्यक खर्च ह्या महिन्यामध्ये तुम्हाला टाळला पाहिजे. प्रेमसंबंधांमध्ये रोमॅन्टिक वातावरण आता ह्या महिन्यात असणार आहे. जोडीदारासोबत संबंध तुमचे अजून मजबूत होताना दिसत आहेत. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधांची सुरुवात होण्याचा देखील हा काळ आहे. विवाहितांना एकमेकांच्या भावना समजून घेणं फार गरजेचे असणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये कुटुंबात आनंदाचे वातावरण ह्या महिन्यात दिसत आहे. एखादा शुभ कार्यक्रम किंवा धार्मिक कार्य ह्या काळामध्ये होण्याची शक्यता दिसत आहे. वडिलांचे मार्गदर्शन आणि सहकार्य ह्या काळामध्ये तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. आरोग्य हे सामान्यतः तुमचं चांगलंच राहताना दिसत आहे. तरी सुद्धा हृदय, रक्तदाब, डोळे आणि उष्णतेच्या संबंधित त्रासांकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाहीये. नियमित व्यायाम आणि सूर्यनमस्कार करणं तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा ह्या जे कोणी देत असेल त्यांना हा काळ उत्तम असू शकतो. मेहनतीचे फळ तुम्हाला योग्य वेळेला नक्कीच मिळणार आहे. तर जुलै महिन्यामध्ये शुभ रंग तुमच्या राशीसाठी केशरी आणि लाल असणार आहे. शुभ अंक तुमच्यासाठी 1, 3, 9 असणार आहे आणि शुभ दिवस तुमच्यासाठी रविवार आणि गुरुवार असणार आहे. उपाय म्हणून तुम्हाला दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. ओम आदित्याय नमः ह्या मंत्राचा जाप तुम्हाला रेग्युलर करायचा आहे. गुळ आणि गव्हाचं दान तुम्हाला या काळामध्ये करायचं आहे.